जलसंधारण अधिकारी पदाच्या नवीन नियुक्त्या वाटपाचा आज वितरणाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत आणि दोन्ही मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही बोलवलं होतं आणि हा नियुक्ती वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला। 670 जागेच्या संदर्भात आम्ही परीक्षा घेतल्या होत्या आणि त्यापैकी 601 उमेदवारांना आज आम्ही शासकीय नोकरी या ठिकाणी नियुक्तीपत्र वितरित केलेलं आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा महायुतीचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये पहिल्यांदा बेरोजगार युवकांना शासकीय नोकरीत घेण्याचं धोरण, जवळपास 75,000 जागा भरण्याचं धोरण सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कॅबिनेटमध्ये ठेवला आणि तो आम्ही सर्व कॅबिनेटमध्ये तो निर्णय सर्वानुमत मंजूर झाला आणि त्यानंतर वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून या सर्व नियुक्त्या देण्याचा आणि परीक्षा घेण्याचा कार्यक्रम आखला गेला। जलसंधारण विभागाची धुरा माझ्याकडे आल्यानंतर खरं तर अभ्यासक्रम ठरवून या परीक्षा घेण्याच्या संदर्भात सातत्यानं विभागाचे सचिव असतील, आयुक्त असतील आणि सर्व आमची टीम आम्ही सर्वजण यामागे लागलो आणि ह्या सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेतल्या। पहिल्यांदा जेव्हा परीक्षा घेतल्या त्यामध्ये थोडासा गोंधळ झाला होता आणि जे काही परीक्षार्थी आहे त्यांच्या मनात वेगवेगळे संशय निर्माण झाले होते, म्हणून परत परीक्षा घेतल्या आणि आज पारदर्शक पद्धतीनं ह्या परीक्षा झाल्या। सर्व आमच्या बेरोजगार लोकांना शासकीय नोकरीचं नियुक्तीपत्रक या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं आहे आणि आपण अनेक उमेदवाराला या ठिकाणी भेटू शकता। सर्वजण आनंदात आहे। आता हे फील्डवर काम करणार आहे, जलसंधारण अधिकारी म्हणून काम करणार आहे। खरं तर माती आणि पाणी हे अतिशय महत्त्वाचा घटक असलेला हा विभाग आणि भरपूर याच्यामध्ये स्कोप आहे। देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामं या ठिकाणी भविष्यामध्ये होणार आहे। सर, आदित्य ठाकरेंनी त्यांच्या खासदारांना सांगितलं आहे जर तुम्हाला कोणी जेवणाचं निमंत्रण दिलं तर तुम्ही जाऊ नका, असं ते सांगितलं। आता राजकारण कशा पद्धतीनं वळण घेतो आहे हे आम्ही आता पाहतो आहे। खरं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये जरी कोणी असला तरी मतभेद असू शकतात एखाद्या विषयावर, मनभेद मात्र कुठे कोणामध्ये नाही आणि म्हणून शिवसेना जेव्हा अखंड होती, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारानं आता मी सुद्धा गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेच्या वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे। मी शाखा प्रमुखापासून तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, 18 वर्ष शिवसेनेचा मी जिल्हा प्रमुख होतो। आता अनेक जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या उठावामध्ये आम्ही सहभागी झालो, उठाव केला, परंतु जे राहिले तिकडे ते आमचे मित्रच आहे आणि अतिशय घरोबाचे सर्वांशी संबंध आहे, अतिशय स्नेहाचे संबंध आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं मतभेद असू शकतात एखाद्या विषयावर, परंतु मनभेद असू नये असं मला वाटतं। नक्कीच आता मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेवर ठेवून काम करणारे शिवसैनिक यांना आता हिंदुत्व असेल, राष्ट्रहिताची भावना असेल, या सर्व गोष्टी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेले आहेत आणि त्यामुळे अनेक शिवसैनिक जे तिकडं राहिलेले होते ते आता टप्प्याटप्प्याने इकडे येत आहे। राजन साळवी साहेब सुद्धा आमचे सहकारीच होते, आमदार होते, आता ते तेव्हा आले नाही, आज येत आहे, त्यांचं स्वागतच आहे। या संदर्भात आज तर मी बोलू शकणार नाही, परंतु नक्कीच मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तिकडे आहेत, ते वंदनीय बाळासाहेबांचे विचार आणि एकनाथ शिंदे साहेब त्या विचारधाराला घेऊन काम करत आहे, त्यामुळे ते यायला इच्छुक आहेत। जे ऑपरेशन टायगरची चर्चा आहे त्यातले 3 खासदार तर शिवसेनेच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहिलेत, उर्वरित 3 खासदार कधीपर्यंत येणार आहेत आणि कधीपर्यंत ऑपरेशन टायगर ऑफिशियली होईल हे सगळं? आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल की काय होणार आहे आणि शिंदे साहेब हे कमी बोलतात परंतु ॲक्शन मात्र जोरदार करतात।
सरकार जो आहे शरद पवारांनी केला 2 दिवसापूर्वी संजय राऊत असं म्हणतात की हा सरकार एक प्रकारे अमित शहा यांचाच केलेला आहे. तर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान किंवा त्यांना ज्या पद्धतीचा मान सन्मान दिलाच नाही पाहिजे, जायलाच नाही पाहिजे. मी तेच म्हणतो आहे की राजकारणामध्ये या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं जे काही राजकारण पूर्वीपासून जर आपण थोडीशी माहिती घेतली किंवा विचार केला तर यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील किंवा वसंतरावजी नाईक साहेब असतील, हे अनेक समाज सुधारक किंवा अनेक मोठे मोठे राजकारणी महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे. राजकारणामध्ये एखाद्या व्यासपीठावरून आपल्या पक्षाची विचारधारा मांडणं, आपल्या पक्षाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत भूमिका पटवून देणं, ही जेव्हा भूमिका एखादा राजकारणी घेतो तेव्हा वैयक्तिक संबंधसुद्धा वेगळे असतात. महाराष्ट्रात अनेक लोक तुम्ही पहा, यशवंतराव चव्हाण साहेबांचे उदाहरण पहा, वसंतदादाचे पहा, वंदनीय बाळासाहेबांचे पहा, शरद पवार साहेबांचे पहा. दिवसा सभा व्हायच्या परंतु अनेक वेळा शरद पवार साहेब आणि बाळासाहेब एकत्र बसायचे. आणि म्हणून अशा पद्धतीचं जे राजकारणामध्ये आज बोलल्या चाललं ते चुकीचं आहे. विचारधारा, मतभेद हे वेगळे असू शकतात परंतु मनभेद असू नये असं मला वाटते. सर, सर्वोच्च न्यायालयाने काल अनेक वस्तू म्हणजे अनेक योजना फ्री ऑफ कॉस्ट पब्लिकला देतो, मोफत देतो, याच्यावरनं ताशेरे ओढलेत की परजीवी करण्याचं काम शासन करू पाहतंय का असं म्हटलेलं आहे. या संदर्भात मला तर पूर्ण माननीय सुप्रीम कोर्टचं काय आदेश माहीत नाही परंतु माहिती घेतल्यानंतर मी अधिक. संजय सर, एक सवाल आपसे जानना चाहेंगे सर. दुसरं की असं की अनेक मंत्र्यांचे दालनं आणि बंगले हे सुशोभीकरण सुरू आहे, याच्यावरनं विरोधकांचा आता खूप नाराजीचा सूर दिसून येतो. विशेषतः टीका जी येते ती मंत्र्यांवर करताना दिसून येते. नाही, मंत्री जेव्हा एखादी त्याला बंगला वाटप होतो, कार्यालय वाटप होतो तेव्हा थोडंसं कलर करणे, टेबल खुर्च्या चांगल्या बसायला अभ्यागत येतात, विजिटर येतात, त्यांना बसायला सांगणे, मीटिंग घ्यायसाठी, कामकाज करायसाठी थोडंफार तर होतच असते ना. पण यावरून जर विरोधक टीका करत असतील तर हे अनेक वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि मला असं वाटतं फार काही खर्च त्याच्यामध्ये होत नाही. संजय सर, एक सवाल आपसे अच्छा ठीक है, पूछो. काल नगरविकास विभागाच्या महत्वाच्या 4 बैठका होत्या, 4 महत्वाच्या शहरांच्या, त्याला देखील शिंदे अनुपस्थित होते. सध्या आमचे महायुतीतले तिन्ही नेते हे वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहे आणि मला असं वाटतं की भरपूर कामाचा व्याप त्यांच्या सर्वांवर आहे आणि म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आहेत, वेगवेगळे पक्षप्रवेश आहेत, वेगवेगळ्या पक्षात तिन्ही पक्षाचे 3 प्रमुख आहेत आणि म्हणून ह्या सर्व नियोजनामुळे कदाचित वेगवेगळ्या बैठकीला किंवा आजच्या कार्यक्रमाला मला म्हटलं होतं त्यांनी येतो परंतु अशा पद्धतीचं कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही म्हणजे ते नाराज आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आणि त्यांनी स्वतःहून सुद्धा अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी कुठेही नाराज नाही, ते चांगल्या अतिशय महाराष्ट्राच्या विकास कामाच्यासाठी भरीव काम करत आहे आणि त्यांचं सातत्यानं काम चालू आहे. संजय सर, एक सवाल आपसे जानना चाहेंगे. महाराष्ट्र राज्य सरकार ने 90,000 करोड़ की पूर्ति जो लागत है इसके पैसे नहीं भरे हैं कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन को. सर, ये क्या पूरा मामला है और इस पर राज्य का क्या टेक है सर? सही तरीके से मैं आपको यही बताना चाहता हूँ कि महाराष्ट्र एक समृद्ध राष्ट्र है, राज्य है और महाराष्ट्र में जो इंफ्रास्ट्रक्चर, महाराष्ट्र में जो पायाभूत सुविधा है वो अदर राज्यों से बहुत सही में अच्छी है और बहुत अच्छी तरीके से इसका मेंटेनेंस भी हरदम किया जाता है. यहाँ के रास्ते देखो, यहाँ की बिल्डिंग देखो, यहाँ के जो सरकारी कुछ जो इंफ्रास्ट्रक्चर है तो उसमें हरदम ये काम बड़े प्रमाण से चलते रहता है और ऐसे में महाराष्ट्र का जो इंफ्रास्ट्रक्चर है इसके बारे में हरदम काम होते रहते हैं. उसके कारण कुछ कॉन्ट्रैक्टर लोगों के पैसे रह गए होंगे. तो हर विभाग का यही है कि आज मेरे भी विभाग में, मैं मृदा जल संधारण खाते का मंत्री हूँ
ये डिपार्टमेंट में, तो बहुत सारे काम हमारे चल रहे हैं, पर पैसा जैसा जैसा आता है वैसा वैसा हम कॉन्ट्रैक्टर को देते, तो इसमें कोई चिंता नहीं है। आज जो कुछ कॉन्ट्रैक्टर को पैसा दिया नहीं है उनको पैसा मिल जाएगा। बंद कर दिया जाएगा, काम इसके आगे नहीं होने वाला है, इस पर क्या? नहीं, ऐसा तो कॉन्ट्रैक्टर बोलते ही है, पर यहाँ बिल आना चाहिए। बिल आने के बाद काम की क्वालिटी भी कुछ ऐसी यंत्रणा है वो चेक करती है, और जैसा बिल आए वैसा उसको अदा भी किया जाता है। यस सर, थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।